नमस्कार. महाराष्ट्रातील महायुती सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार अशी देखील मागच्या 8 दिवसांमध्ये घोषणा केली होती, परंतु अजून देखील यावरती काम चालू आहे. परंतु भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडला होता, आता कर्जमाफी होणार, परंतु ही कर्जमाफी होत असताना लागणारे कागदपत्र त्याचबरोबर लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत, त्यासाठी आपण आज हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफीसाठी लागणारे डॉक्युमेंटरी बघणार आहोत. पण त्याआधी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, ज्या शेतकऱ्यांचा मोबाईल लिंक नंबर नाहीये, त्यासाठी मोबाईल नंबर लिंक करणे किंवा रजिस्ट्रेशन करून घेणे खूपच गरजेचे आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे कर्जमाफ होणार आहे अशी देखील घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर 50,000 रुपये इतके देखील घोषणा केलेली आहे. म्हणजे ज्या शेतकरी रेग्युलर आहेत त्यांना 50,000 रुपये इतके मिळणार आहेत किंवा हे कर्जमुक्त होणार आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे थकीत 2 लाखापर्यंतचे कर्ज आहे ते देखील या शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंतर्गत होणार आहे. त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेच्या अंतर्गत लाभ घेणारे जे लाभार्थी होते त्यांना देखील या योजनेच्या अंतर्गत शेतकरी कर्जमाफीतून तुम्हाला कर्जमुक्त केले जाणार आहे किंवा तुमचा जो सातबारा आहे तो केला जाणार आहे. त्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंटरी आहेत, तुम्हाला जमिनीचा सातबारा, चा उतारा, त्याचबरोबर जे शेतकरी महाराष्ट्रातील आहेत यांचे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड असणे गरजेचे आहे. आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचं आहे. तोच मोबाईल नंबर जो आधार कार्डला लिंक आहे तो तुमच्या बँक खात्यात लिंक असणे देखील खूपच गरजेचे आहे. द्वारे किंवा आधार OTP द्वारे तुमचे मोबाईल व्हेरिफिकेशन किंवा तुमचे आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून घेणे लवकरच तुम्हाला गरजेचं आहे. हे बघा महत्वाचे आहे. म्हणजे तुमचे आधार व्हेरिफिकेशन देखील खूपच गरजेचे आहे. आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला लागणार आहे. तुमचे पॅन कार्ड असणे देखील खूप गरजेचं आहे. पॅन कार्ड झाल्याच्या नंतर ज्या बँकेतून किंवा ज्या प्रायव्हेट सेक्टर पतसंस्थांमधून तुम्ही जर लोन घेतलेले आहे त्याचे पासबुक किंवा तुम्हाला याचा चेक देखील असणे गरजेचे आहे. सहसा तुम्हाला तुमचे ज्या बँकेतून किंवा ज्या पतसंस्थेतून तुम्ही लोन घेतला आहे त्याचे तुम्हाला पासबुक प्रिंट असलेले किंवा त्याचा फोटो किंवा प्रिंट किंवा स्वतः पासबुक देखील खूपच गरजेचं आहे. बघा, ज्या बँकेतून तुम्ही लोन घेतलेलं आहे त्याचं पासबुक तुमच्याकडे असेल ते तुम्हाला लागणारच आहे. त्याद्वारे तुम्हाला जे कर्जमाफ होणार आहे ते अकाउंट नंबर असतील डायरेक्ट तुमच्या खात्यावरती डेबिट कार्ड किंवा कर्ज खाते क्रमांक देखील तुमच्यासाठी हा महत्वपूर्ण आहे. म्हणजे खाते क्रमांक देखील असेल तरी चालेल. त्याचे ओळखपत्र म्हणजे फॉर्म ID, त्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर आहे ही महत्वपूर्ण आहे. बघा, मोबाईल नंबर लिंक असणे हे बंधनकारकच आहे. त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी, त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या शेतकरी कर्जमाफीतून तुम्हाला सातबारा मुक्त करता येईल किंवा शेतकरी कर्जमाफीचा तुम्हाला लाभ घेता येईल. हे महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहेत. हे तुम्हाला लवकरात लवकर काढून घेणे गरजेचं आहे. लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंटरी काढून घ्यायची आहे. येत्या 2 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला डॉक्युमेंटरी किंवा तुम्ही ज्या बँकेत लोन घेतला असेल किंवा ज्या प्रायव्हेट सेक्टर पतसंस्थांमध्ये लोन घेतला असेल तिथून तुम्हाला सर्वच डॉक्युमेंटरी किंवा फॉर्म आहे तो फिलअप करून डॉक्युमेंटरी तुम्हाला सबमिट करायची आहे. त्यानंतर तुमची ही कर्जमाफी होणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवायचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपडेट देत असतो ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच बघायला भेटतील.